15 जुलै 2026 रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात एक अत्यंत चर्चेचा आणि भावूक प्रसंग घडला. वाल्हे येथील ऐतिहासिक मुक्काम आटोपून पालखी सोहळा सातारा जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला होता. या प्रवासात पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात होणारा नीरा स्नान सोहळा हा वारीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र यंदाच्या स्नानादरम्यान घडलेल्या काही अनाकालीय घटनांनी लाखो वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी पालखी मार्गस्थ होत असताना काही विचित्र गोष्टींची सुरुवात झाली होती. पालखींच्या पादुकांना हवा घालणाऱ्या एका ज्येष्ठ सेवकाला पादुकांच्या स्नान आणि निरित्य काहीतरी सूक्ष्म हालचाली जाणवत होत्या, जी त्याने सुरुवातीला केवळ एक भास मानली. त्यानंतर पिंपरी खुर्द येथील विसाव्याच्या ठिकाणी एका महिला वारकऱ्याने माऊलीच्या पादुकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला तीव्र विजेचा झटका बसल्यासारखा अनुभव आला. या घटनामुळे वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु जेव्हा दुपारी माऊलींचा रथ नीरा नदीच्या पात्रात विशेष दत्ताघाट येथे दाखल झाला, तेव्हा 6 लाख वारकऱ्यांचा अथांग जनसागर दर्शनासाठी उपस्थित होता. मानकऱ्यांनी जेव्हा माऊलींच्या पवित्र पादुका नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्यासाठी पाण्यात उतरवल्या, तेव्हा एकाकी पाण्यातून विचित्र हालचाली सुरू झाल्या. पादुका पाण्यात बुडवताच नदीच्या संत प्रवाहामध्ये अचानक एक गोल भवरा निर्माण झाला होता. हा प्रकार पाहून उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. काहींनी याला माऊलींचा संकेत मानले, तर काहींनी या घटनेकडे अपशकुन म्हणून पाहिले, ज्यामुळे काही वारकरी भीतीने मागे सरकू लागले. हा थरार काही वेळ चालू होता. नदीच्या पात्रातील खडकांची विशिष्ट भौगोलिक रचना आणि अचानक वाढलेला पाण्याचा दबाव यामुळे पाण्याचा अनैसर्गिक प्रवाह किंवा सेक्युलर मोशन तयार होणे शक्य आहे. यात कोणताही अलौकिक किंवा अपशकुनी गोष्ट नव्हती. काही मिनिटातच परिस्थिती पूर्णपणे निवळली. लोकांची श्रद्धा आणि प्रशासकीय स्पष्टीकरण यानंतर सर्व भीती दूर झाली आणि हा सोहळा अत्यंत पवित्र वातावरणात पार पडला. माऊलींच्या पादुका पुढे मार्गस्थ झाल्या. वारीच्या इतिहासातील हा एक प्रसंग ठरला, ज्याने भाविकांना भक्ती आणि विज्ञानाची सांगड घालण्यात प्रवृत्त केले. ही घटना आजही महाराष्ट्राच्या भक्तीच्या सोहळ्यातील एक कायम लक्षात राहणारी आठवण बनली.